आता शिंदे गटासंदर्भात एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। शिवसेनेच्या खासदारांची तिकीटं भाजपकडून कापली जात असल्यानं शिंदे गटात अंतर्गत नाराजीचा सूर उमटतोय। निगेटिव्ह सर्व्हेचं नाकारण पुढे करत भाजप शिवसेनेचं खच्चीकरण करते अशी अनेक नेत्यांची भावना आहे। लोकसभेलाच ही परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार या चिंतेनं आता शिवसेनेमधील आमदारांमध्ये अस्वस्थता पोहोचलेली आहे। जी कारणं देऊन ठाकरेंची साथ सोडली त्याच्या उलट कृती होत असल्यानं शिवसेनेचे आमदार चिंतित असल्याचं बोललं जात आहे। निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत भाजप जागा स्वतःकडे घेत असल्याची भावना आहे। विद्यमान खासदारांच्या जागा जात असल्यानं कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होत आहे। बंड होत असताना खासदार मोठ्या विश्वासानं सोबत आले, पण ऐनवेळी अशी वागणूक मिळणं धक्कादायक असल्याचं अनेक नेत्यांचं म्हणणं आहे। महायुतीच्या बैठकांना केवळ शिंदेंनाच बोलावलं जातं। बैठकांपासून अन्य नेत्यांना लांब ठेवत असल्यानं देखील एक नाराजी पसरलेली आहे। तर लोकसभेलाच ही परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार अशी चिंता अनेक नेत्यांना सतावू लागलेली आहे। तर शिवसेनेमध्ये कुठलीही नाराजी नाही असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे। ही निवडणूक आहे आता महायुतीची आणि आम्ही सर्वजण महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातूनच लोकांसमोर जाणार आहोत। आम्ही केवळ शिवसेनेचा उमेदवार म्हणून लोकांसमोर जाणार नाही, महायुतीच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहोत। 45च्या पेक्षा जर जागा जास्त जिंकायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःची महत्त्वाकांक्षा, स्वतःचा पक्षाचा व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक जर लढली तर 45 पेक्षा जागा जिंकू शकतं, हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। म्हणून आता सर्वजण पक्षीय मतभेद विसरून एकमेकाचा पक्षाचा सन्मान राखून एक सूत्री कार्यक्रम आम्ही राबवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।